करायचं सुरू. श्याम स्टार्ट केलं का? 2 ऑक्टोबर गांधी जयंतीच्या दिवशी आम्ही दारूबंदी सप्ताहही साजरा करत असतो. या सप्ताहामध्ये अवैध मद्यनिर्मिती आणि विक्री या संबंधाने कठोर कारवाई व्हावी अशा उद्देशाने हा सप्ताह पाळत आलो. कारण हातभट्टीची अवैध दारू पिऊन राज्यात आणि देशात हजारो लोक मरण पावतात. कारण अवैध दारू अशुद्ध पाणी, कुजलेला गूळ आणि शरीराला घातक पदार्थ टाकून ही अवैध दारू तयार केली जाते. 2 ऑक्टोबर 2016 पासून राज्याच्या मुख्यमंत्री महोदयाच्या संकल्पनेने आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री आणि कमिशनर यांच्या सहकार्यातून, त्याचप्रमाणे पोलीस खाते, महसूल खाते आणि न्याय विभागाच्या माध्यमातून कायद्याचा आधार घेऊन वर्षभर हातभट्टी दारू निर्मूलनाची मोहीम राज्यभर राबविण्याचे ठरवले आहे. राज्यामध्ये तालुका स्तरावरती तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दारूबंदी समित्या स्थापन केल्या जाणार आहेत. या समित्यांच्या माध्यमातून हातभट्टीची दारू कशी घातक आहे या संबंधाने लोकशिक्षण, लोकजागृतीचे कार्य करणार आहे. राज्य उत्पादन शुल्कच्या माध्यमातून काही निधी बाजूला करून वेगवेगळ्या माध्यमातून लोकशिक्षण, लोकजागृतीचे काम केले जाणार आहे. लोकशाही मार्गाने जनतेला बरोबर घेऊन ज्या ज्या गावात हातभट्टीची दारू निर्मिती होते आणि गावची शांतता भंग होऊन कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा येते, अशा गावचे लोक ग्रामसभेमध्ये बहुमत ठराव करून आम्ही ग्रामरक्षक दल करायला तयार आहोत. अशा गावात ग्रामरक्षक दल तयार करून कायद्याने ग्रामरक्षक दलाला अधिकार दिले जाणार आहे. अवैध दारू याला आळा बसावा म्हणून दारूबंदी उत्पादन शुल्क खातं आणि सरकारने व्हॉट्सॲप क्रमांक 84-22-00-11-33 प्रसिद्ध केलेला आहे. त्यावर राज्यभरातून अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. टोल फ्री क्रमांक 1800-83-3333 उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. मोबाईल ॲप हेही उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. या सर्व प्रकारच्या समन्वय नियंत्रणाकरता मुंबई येथे नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आलेला आहे. भारतीय पथकाच्या सीमा तपासणी नाक्याच्या वाहनावरती GPS यंत्रणा बसवण्यात आलेली आहे. राज्यातील सर्व गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडून महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 कलम 93 अन्वये चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेण्याबाबत उपविभागीय दंडाधिकारी, सहाय्यक पोलीस आयुक्त यांना देण्यात आलेले आहे. किती मिनिटं झाले?